नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 16 डिसेंबर 2023 आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन्स आहेत 15,670, 27,890, 18,459, 17,560। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 18,459 किलोमीटर लांबी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन्स बघा, जो बायडेन, नरगिस मोहम्मदी, मलाला युसुफजाई, डॅनियल बरेनबोईस व अली अब्दुल अवाद। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डॅनियल बरेनबोईम व अली अब्दुल अवाद यांना। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 4 शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरला आहे? ऑप्शन्स आहेत पहिला, तिसरा, दुसरा, चौथा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तिसरा फलंदाज ठरलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहेत? ऑप्शन्स आहेत बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे। कशामध्ये? तर FDI मध्ये। हा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केलेली आहे? हा प्रश्नसुद्धा मित्रांनो व्हेरी IMP। ऑप्शन्स बघा, डॉक्टर हर्षदीप कांबळे, N चंद्रशेखरन, राधेश्याम मोपलवार, मनोज सैनिक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन औद्योगिक धोरणाची मसुदा समिती स्थापन केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, देशातील घाऊक महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के नोंदवला गेला? ऑप्शन्स आहे 0.56, 0.67, 0.68, 0.26। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 0.26%। पुढचा प्रश्न, 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत खानापूर, तासगाव, विटा, इस्लामपूर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विटा या गावामध्ये आयोजित केलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार आहे? हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। ऑप्शन्स बघा, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा राज्यातील मुलुगू येथे देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार आहेत। पुढचा प्रश्न, तेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहेत? ऑप्शन्स बघा, गुंडप्पा विश्वनाथ, समाक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ, KCR रेड्डी बालाजी विद्यापीठ। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समाक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ। कुठे होणार आहे? तर तेलंगणामध्ये। पुढचा प्रश्न बघा, देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहे? बघा मित्रांनो, देशात विचारला आहे। ऑप्शन्स आहेत 1,24,234 किलोमीटर, 1,46,145 किमी, 1,50,450 किमी, 1,34,457 किमी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1,46,145 किलोमीटर। पुढचा प्रश्न, गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्र राज्यात एकूण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आलेली आहे? आत्ताच आपण बघितलं की FDI मध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर होता। तर मग आता किती रुपये विदेशी गुंतवणूक आलेली आहे? ऑप्शन्स बघा, 28,868 कोटी, 23,340 कोटी, 24,560 कोटी, 28,760 कोटी।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 28,868 कोटी इतकी FDI आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते काही आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.